नमस्कार. द्राक्ष बागेत खरड छाटणीनंतर जी एकदा फुटी निघायला लागतात, त्या फुटींचं 3 टप्प्यात विभाजन होते. पहिला टप्पा शाखी वाढ, दुसरा टप्पा सूक्ष्म घड निर्मितीचा कालावधी आणि तिसरा काडीच्या परिपक्वतेचा कालावधी. आपण आज पहिल्या टप्प्यात आहोत आणि हा पहिला टप्पा जवळपास 30 ते 32 दिवसापर्यंत सुरुवातीच्या पासून 0 ते 32 दिवस पर्यंत असेल. 30 दिवस म्हणतो आपण तसे. तर तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला शाखी वाढ करून घेण्याकरता आपल्याला खत व्यवस्थापन फार महत्त्वाचं असेल आणि या खत व्यवस्थापनात आपल्याला जर आवश्यक असेल तर नत्राचा वापर जास्त महत्त्वाचा असतो. नत्राच्या वापरामध्ये आपल्याकडे काय उपलब्ध आहे? युरिया, अमोनियम सल्फेट, 12-SS-0 आणखी काही ज्या एन आणि पी असलेले अन्नद्रव्य. तर ह्याचा वापर आपल्याला सुरुवातीच्या काळात करता येईल. ज्या बागेत आपल्याला पानं पिवळे दिसतात काही ठिकाणी, पिवळे पानं जेव्हा असं दिसतात खाली जमिनीमध्ये चुनखडी जर असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला फेरसची पर्टिक्युलरली आपल्याला कमतरता दिसून येते. तेव्हा ही जी परिस्थिती आहे, ही जी वाढ आहे, या वाढीच्या अवस्थेमध्ये इतक्या वाढीच्या अवस्थेत आपल्याला 1 ग्राम फेरस सल्फेट आणि 1 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट याचा अशी एक फवारणी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करता येईल, जेव्हा तापमान कमी असते आणि पानाची द्रावण शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. अशा वेळी आपण जर फवारणी केली आपण त्याचे परिणाम चांगले मिळतील आपल्याला. आणि जमिनीतून सुद्धा आपल्याला 3 ते 4 किलो दोन्ही प्रत्येकी आपल्याला फेरस आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या फॉर्ममध्ये आपल्याला देता येईल आणि वाढीची आपल्याला जी वाढ पाहिजे त्याची पूर्तता करून घेता येईल. धन्यवाद.